वर्कआउट साठी बऱ्याचशा मुलांच्या आपल्याकडे क्वेरी आल्या होत्या, दादा आम्हाला प्री वर्कआउट पाहिजे पण त्याच्यामध्ये आम्हाला खाज नाही सुटली पाहिजे, बॉडी जी रेडनेस होते त्याबद्दल थोडंसं आपण आजच्या या एका प्रोडक्ट तुमच्याकडे घेऊन आलो आहे. तो पण एकदम बजेट फ्रेंडली आहे, त्याचबरोबर तुम्ही एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये. ठीक आहे, तर चला जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझा नाव राकेश कदम. तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल चॅनल की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यावर जी खाली बेल आयकॉन आहे ती पण नक्की प्रेस करा, कारण की येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे किंवा आपल्याकडे एक चांगला येणाऱ्या प्रोडक्टचे तुम्हाला अपडेट्स पहिले मिळत राहतील. तर मित्रांनो, सर्वप्रथम म्हणजे पहिला की जो प्री वर्कआउट बद्दल थोडासा विषय करूया. प्री वर्कआउट हा खूप टॉपिक मार्केटमध्ये एकदम वर्स्ट चालला आहे. म्हणजे त्यामध्ये बघायला गेलं तर की प्री वर्कआउट खरंच घेतलं पाहिजे का नाही घेतलं पाहिजे. तर पहिला थोडंसं मी एक्सप्लेन करेन प्री वर्कआउट बद्दल नेमका काय असतं. प्री वर्कआउट मध्ये तुम्हाला बरेचशा म्हणजे असे एक जसं सिट्रोलिन झालं, एल-अर्जिनाइन झालं, कॅफेन झालं, हे सगळं त्यामध्ये तुम्हाला ऍड भेटतं. बेसिक सांगेन गोष्टी, नियासिन झालं, अशा बऱ्याचशा गोष्टी. आणि सगळ्यात जास्त म्हणजे असं त्यामध्ये तुम्हाला जे त्यामध्ये भेटतं जे म्हणजे बॉडी तुम्हाला जास्त गरम करते ते असतं म्हणजे बेटा अलानिन. तर बेटा अलानिन ज्या ह्याच्यामध्ये जास्त त्या तुम्हाला जास्त खास सुटणार. तर अशा प्रकारच्या प्री वर्कआउट मध्ये तुम्ही कधी पण बघून घ्यायचं, जे मागे असं एक इन्ग्रेडियंट असतं, थोडा एक डब्बा माझ्याकडे आहे, तसं एक इन्ग्रेडियंट असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला कधी पण चेक करून घ्यायचं. ज्या ह्याच्यामध्ये बेटा अलानिन जास्त असेल तर ती गोष्ट कधी पण घेताना विचार करून घ्या. त्याने बॉडी गरम तर होते पण त्याचा एवढा काय फार इफेक्ट होतात ना, किंवा एखाद्याला साईड इफेक्ट पण जास्त होऊ शकतात. मोस्टली जास्त करून प्री वर्कआउट घेताना बघा की पेट्रोलिन किती चांगला आहे, एल-अर्जिनाइन किती चांगलं आहे त्यामध्ये. त्याचबरोबर तुम्हाला त्याच्यामध्ये बाकीचे आणखी कंटेंट कुठले असतात ते पण थोडं तुम्हाला मी एक्सप्लेन करेन. जो आजचा जो प्री वर्कआउट आपल्याकडे आला आहे तो टेस्ट अँड ट्रायड, म्हणजे स्वतः मी पर्सनली आता वर्कआउट करून आलोय. तुम्ही बघताय पंप चांगला बॉडीमध्ये आहे. इव्हन मी 7:30 वाजता घेतलेला, तर वर्कआउट करून आम्ही आलोय. वाजले तर बघता तुम्ही 9:51 आता झालेत. एक जस्ट 15 मिनिटं आलोय. बोलत चला स्टॉक पण आता आला आहे, परत भरला गेलाय, तर तुमच्यामध्ये व्हिडिओ शेअर करूया. तर काही मुलांचा बजेट नसतो, तर प्री वर्कआउट कशा पद्धतीने वापरला पाहिजे ते पहिले जाणून घेऊया. प्री वर्कआउट बऱ्याचशा वेळेला संध्याकाळच्या वेळी तुम्ही जर 4च्या नंतर घेता तर बऱ्याचशा लोकांना, काही लोकांना सवय नसते प्री वर्कआउटची, तर सर्टन तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला झोप रात्री येणार नाही, हे क्लिअरली सांगतोय. आपला शॉप आहे पण असं नाही आपण करणार की आपल्याला प्री वर्कआउट घ्याच म्हणून तुम्हाला नाही सांगणार. ज्याला नीड आहे त्याने ते यूज करा, ज्याला नीड नाही आहे तर तुम्ही नाही यूज करू तरी चालेल. तर प्री वर्कआउट कोणी घेतला पाहिजे? ज्यांना खूपच थकवा येतो, एक्सरसाइज करायला जायला मूड होत नाही, किंवा ज्यांना बॉडी बोलतात ना एकदम लथार्जिक फील होतं, त्याच्यासाठी तुम्ही प्री वर्कआउट युटिलाइज करू शकता. पण ते कशा पद्धतीने घेतलं ते पण सांगतो. जर तुम्ही बॉडी यूज टू होऊन नाही द्यायची प्री वर्कआउटसाठी, पहिली गोष्ट, जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर प्री वर्कआउट घेताय, ठीक आहे, एक स्कूप मध्ये हळूहळू बॉडी यूज टू व्हायला लागते, मग तुम्हाला रिझल्ट नाही भेटत. तर ज्या वेळेला मोठा मसल असेल त्यावेळी तुम्ही नक्की घ्या, जेणेकरून तुम्हाला कसं आहे प्री वर्कआउट घेतल्यानंतर तुम्हाला तो मसल जास्त प्रमाणात चांगला ब्रेक करता येईल, म्हणजे त्याला तोडता येईल. म्हणजे असं तरी तोडत नाही, एक्सरसाइज चांगली करता येईल, तुम्हाला चांगला वेट मारता येईल, ज्याने मसल चांगले ब्रेक होतील आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे रिकव्हरी डाएट करून तुम्हाला मसल चांगला वाढवता येईल. प्री वर्कआउट जास्त करून सकाळी जे लोक वर्कआउट करतात त्यांना झोपेत उठलं जी सुस्ती असते जात नाही, त्याच्यामुळे प्री वर्कआउट पण घेऊ शकतात. पर्सन टू पर्सन डिपेंड पडतो. मी सगळ्यांसाठी नाही बोलत आहे, ज्याची रिक्वायरमेंट त्यांनी घ्या. पण आपल्याला जो स्टॉक आला त्याबद्दल थोडंसं तुम्हाला अवेअर करतोय की आपल्याला एक चांगला प्रोडक्ट आला आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला एक चांगला पंप भेटेल. आणि फार्माग्रेड कंपनी आहे, खूप जुनी कंपनी आहे, खूप आधी असून चाललेली आहे. मध्यंतरी यांचा काही स्टॉक थोडंसं मार्केटला येत नव्हतं, पण आता बऱ्यापैकी थोडं यायला लागलाय. आपण पण त्याचा जरा पहिल्याचे रिव्ह्यू बघितले, प्रोडक्ट कसा आहे काय ते, त्याच्यावरून आपण तो प्रोडक्ट परत आपल्याकडे आणला आहे. म्हणजे याची हिस्ट्री कंपनीची खूप जुनी आहे, त्यामुळे आपण परत घेतला आहे. आणि स्वतः पर्सनली मी आता घेतलाय, पंप बघताय चांगला आहे, आणि त्यासाठी चला तुमच्याकडे घेऊन आलोय. तर 2 पॅकिंग मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. ते बघताय अशा प्रकारे हा पूर्ण दाखवतो. हे असं पूर्ण एवढा बल्क मध्ये स्टॉक आला आहे. आणखी मागे पण बॉक्स आहेत, इथे पण आहेत, आणि त्याचबरोबर इथे मोठे पण आले आहेत. त्याला तुमच्यावर शेअर करतो. हे बघा मित्रांनो, हे अशा प्रकारे सगळे आलेले आहेत इथे, ठीक आहे. पहिला दाखवलं. आणखी बरंच सारा माल आहे, तिथे तिकडे पण आहे, यात पण आहे, त्यात पण आहे, पर मागे पण आहे. यांचा वे पण आला आहे, तो पण चांगला क्वालिटी, तो पण दाखवेन. पण पहिला आधी आज 2 प्रोडक्ट फक्त कव्हर करूया. तर पहिला याच्यामध्ये काय असतं, ह्याचा एक लेबल चार्ट थोडंसं तुमच्यावर दाखवतोय, तुम्ही ते बघून घ्या. पॉज करून पाहिजे तुम्ही स्वतःही रीड करू शकता. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला भेटतं मित्रांनो, एनर्जी भेटते 5.4 ग्रामची, ठीक आहे. टोटल कार्बोहायड्रेट्स भेटतात तुम्हाला 1.35 ग्राम. टॉरिन तुम्हाला भेटतं 1000 मिलीग्राम. टॉरिन रिकव्हरी तुम्हाला खूप चांगली हेल्प करतं. एल-अर्जिनाइन 500 मिलीग्राम आहे. ग्लायसिन आहे 5 मिलीग्राम, 500 मिलीग्राम. एन एसेटली एल थायरोसिन हे तुम्हाला भेटतं 150 मिलीग्राम. एल सिट्रोलिनेट डी मॅलॅट
जे तुम्हाला चांगला प्युअर फॉर्म मध्ये आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला पंप चांगला भेटेल. कॅफेन याच्यामध्ये फक्त 200 मिलीग्राम आहे. जे रेकमेंडेड डोस असतात ते आहेत. काही प्रिओकॉडमध्ये तुम्हाला हिडन असतात 300, 400, 500. तर एक्स्ट्रीम लेवल असल्यामुळे तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट म्हणून बघायला भेटतात. व्हिटॅमिन B3 आहे, व्हिटॅमिन B6 आहे आणि व्हिटॅमिन C आहे. तशा प्रकारे हा टेबल चार्ट आहे सगळं. तुम्ही तुमच्यावर की जे आहे तिथे शेअर करतोय, तुम्ही रीड करू शकता. तर जाणून घेऊया थोडी याची कुठली कंपनी आहे. ANS ही खूप जुनी कंपनी आहे. ह्याचा तुम्ही हिस्ट्री ओव्हरऑल तुम्ही जाऊन गुगलवर सर्च करा, तुम्हाला सगळे भेटून जाईल. त्याचा मॅडमॅक्स पण प्री वर्कआउट आहे. स्ट्रॉबेरी किवी फ्लेवर अवेलेबल आहे. याच्यात तुम्हाला मित्रांनो आणखी 30 सर्विंग मध्ये ही पॅकिंग आहे. आणि दुसरी पॅकिंग ज्यामुळे बजेट नाही आहे त्यांच्यासाठी छोटी पॅकिंग आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला भेटेल म्हणजे 12 सर्विंग. एकदम बेसिक सिंपल पॅकिंग आहे. जास्त काही एकदम खूप झिकझॅक नाही केलं याच्यामध्ये, एकदम चकाचक नाही. तर अशा प्रकारे या पॅकिंग मध्ये तुम्हाला ANS एक सील भेटतो. त्याच प्रकारे तुम्हाला इथे बारकोड आहे अशा प्रकारे. आणि ऑफिशियल प्रोडक्ट आहे. कंपनीला तुम्ही आमच्याबद्दल कॉल करून विचारू शकता की हा जो प्रोडक्ट आहे हा तुम्ही माऊली प्रोटीन हब किंवा माऊली एंटरप्राइजच्या नावाने बिलिंग होते सध्या आपली. तर तुम्ही विचारू शकता घनसोलीला माऊलीला दिलेलं आहे का. तर हे ऑफिशियल प्रोडक्ट दोन्ही आपल्याला लॉन्च झाले, सध्या आपण घेतलं आहे. ओव्हरऑल अशा पॅकिंग मध्ये आहेत. ह्याची MRP आहे 12 सर्विंगची, ही तुम्हाला भेटते 749 रुपये MRP आहे. पण तुम्हाला विथ डिलिव्हरी पाहिजे असेल तर 550 रुपयात येईल तुमच्यापर्यंत. आणि जर तुम्हाला शॉपमध्ये येऊन जे नियरबायची आपली मुलं असतात जे त्याच्याकडे त्यांना 500 रुपयात भेटेल. व्हिडिओ दाखवा आणि ती प्राइस घेऊन जावा. मी जरी नसलो तरी तुम्हाला इथे तुम्ही तो व्हिडिओ दाखवायचा आणि तुम्हाला ते घेऊन भेटून जाईल. त्याचबरोबर ही मोठी पॅकिंग आहे, ही तुम्हाला भेटेल 30 सर्विंगची. ह्याची MRP आहे 1699 रुपये. मार्केटमध्ये खूप सारे प्रिओकॉड पण त्यांची क्वालिटी प्लस त्यांचा रेट खूप हाई आहे. तर तुम्हाला त्या बजेट फ्रेंडली याच्यामध्ये तुम्ही हा ट्राय करू शकता. स्ट्रॉबेरी किवी फ्लेवर आहे, त्याचबरोबर ऍपलचा फ्लेवर आहे. मोस्ट ऑफ जास्त करून स्ट्रॉबेरी किवीचा फ्लेवर आहे, कारण की मला जरा फ्लेवर आवडला त्यामुळे. आणि ऍपलचा पण चांगला आहे, आज मी तो ट्राय केला. तर 30 सर्विंग आहे. हा तुम्हाला भेटेल 1699 रुपये MRP आहे. तुम्हाला आपल्याकडे बेस्ट प्राइस मध्ये भेटेल. विथ डिलिव्हरी पाहिजे 1200 रुपये आणि जर शॉपमध्ये येऊन घेऊ तर 1100 रुपये. तर एकदम अफोर्डेबल प्राइस आहे. तुम्ही नक्की ट्राय करू शकता मॅडमॅक्स प्री वर्कआउट. आणि परत जाता सांगेन, जे सकाळी वर्कआउट करतात ते बिंदास घ्या. संध्याकाळी 4च्या नंतर घेणारे जी मुलं आहेत ज्यांना झोपेचा त्रास होतो त्यांनी घेताना तुम्ही काळजीपूर्वक घ्या. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे होतं आपला प्रोडक्टचा ओव्हरऑल रिव्ह्यू जे काय असेल ते तुमच्या समोर घेऊन आलो. आणि सिंपल पॅकिंग आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला पाऊच भेटतो जेणेकरून ते लम्स नको आलं, त्यासाठी कंपनीने असं दिलं आहे. आणि सिंपल पॅकिंग आहे. ते हा होता लॉन्चिंग व्हिडिओ. त्याचबरोबर मित्रांनो ह्याचे आणखी प्रोडक्ट्स आपल्याला आलेले आहेत, ते पण तुमच्यावर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन. व्हिडिओ जास्त मोठा नको आला, कारण की आता पण आम्हाला वाजलेत 9:15. हा व्हिडिओ आणखी परत एडिट करून तुमच्यावर सोडायचा पटकन. त्याला लगेच शूट करून तुमच्यावर शेअर करतोय. तर चला भेटूया असं पुढच्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर मित्रांनो स्वस्त राहा आणि मस्त राहा.